सखा 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 काय झालं? थांब मी बोलतो. सखा 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 गेलाय कुठे हा? काय माहित मोठी बाई, सकाळपासून गायब येतो. बरं मला सांग काय करायचंय? सगळ्यांची धावपळ चालू आहे. भाऊबीज आहे ना आज. पाट वगैरे काढून ठेवायचे होते. अरे आम्ही सगळ्या बायका किचन मध्ये जेवण बनवतोय. त्यांनी काम करून ठेवलं असतं तर बरं झालं असतं ना. बरं ठीक आहे, तू आज जा, मी बघतो. हे दिसला की लगेच आत पाठव. लगेच पाठवतो, तुझा. मोठ्या बाई येईपर्यंत थांबायला हवा, नाहीतर नानी बासुंदी बनवताना साखरेच्या ऐवजी मीठच टाकायच्या. हे आपण सगळी तयारी करून ठेवूया. मोठ्या बाई आल्या की बनवतील बासुंदी. आता कुठल्या देशाचा नकाशा केलास? नाही जमत आहे मला. मी सांगते. हे बघ, हा असा गोळा घ्यायचा, गोल करायचा, पिठात बुडवायचा आणि मग हलकीच लाटायचा, आकार द्यायचा त्याला. एकदाच सांगणार, पक्क डोक्यात ठेवायचं काय? रत्नाक्का आता तिला चांगलेपणाने शिकवतायत, पण जर का आधी तिला जमलं नाही ना तर तिची काही खैर नाही. जमणार जमणार. आता मी शिकवते म्हटल्यानंतर नक्कीच जमणार. आम्ही कुठे काय बोललो? अगं पण माझे कान उघडे आहेत ना. सकाळपासून कुठे गायब झाला काही कळत नाहीये. हो ना, मी पण त्याला पुऱ्यांसाठी पीठ आणायला सांगितलं, त्याने आणून दिलंच नाही. जमली, गोलपुरी जमली. शिकवलीये कुणी? थँक्यू रत्नाक्का. मोठ्या बाई, ताई काकी, पल्लू काकी, हे बघा ना. अगं अशी एकदम नाही उचलायची पुरी. जाऊ दे, आता दुसरी बनव. झाला का ग स्वयंपाक? नुसती मजाक मस्करी करू नका बरा. नाही रत्नाक्का, भावांची ओवाळणी पण करायची आहे तुला. हो तर. अदिती, दरवर्षी भाऊबीजेला आम्ही बासुंदी पुरीचाच बेत करतो बर का. आजच्या दिवशी रत्नाक्काला खूप मान मिळतो बरं का या घरात. आज त्या म्हणणार नाहीत की तुम्ही मला या घरची मुलगी मानत नाहीत, मला एकटं पाडता, मला मान देत नाहीत. अगं पण एक दिवस जसा मान ठेवता तसा वर्षभर ठेवत जा ना. मग मी काय बोलणार नाही. आम्ही तुमचा आदर नेहमीच करतो. एकुलते एक वंश आहात ना आमच्या. पण ही भाऊबीज कशी असते? मोदकाचं झालं, आता हिला भाऊबीजी सांगायची. आमच्याकडे नाही ना केली जात. ऐकलंय मी, पण नेमकं. अदिती, पूर्वीच्या काळी मुलींचं लग्न झालं ना की माहेरी त्यांचं जास्त येणं जाणं होत नसायचं. दिवाळीची सगळी जबाबदारी सुनांच्या खांद्यावरच असायची. दिवाळीत पण त्यांना माहेरी जाता येत नसायचं. पण माहेरच्यांची इच्छा असते ना की आपली लेक आपल्या सोबत असावी, दिवाळीत मुलगी माहेरी यावी, म्हणून भावा बहिणींचा हा सण सुरू झाला. पण त्यावेळेस जर रत्नाक्का असत्या ना तर भाऊबीज दिवाळीत आलीच नसती. अहो रत्नाक्का नेहमी माहेरीच असतात ना. ताई काकी, नको ना उगाच, पुन्हा भांडण होईल. अगं काळजी करू नको, मी काही चिडलेली नाहीये आणि तसाही आज माझा मूड चांगलाच आहे. आणि तुला सांगू, या ताईचा एक प्रॉब्लेम आहे. काय आहे, भाऊबीज असो वा नसो, हिला कायम सगळे ताईच म्हणतात आणि त्यामुळे ती चिडते माझ्यावर. बाकीच्यांचं सोडा ग, पण माझा नवराही मला ताईच म्हणतो. हे बघ, मी खूप वेळ विचार केला की रत्नाक्काला नेमकं काय द्यायचं. अरे हो ना, आता रत्नाक्काला गिफ्ट द्यायचं म्हणजे खूपच विचार करावा लागतो बाबा. सकाळला बघितला का? नाही नाही दिसला तो. बरं आहे का, तुम्हाला कुठे दिसला तर मला लगेच सांगा, ठीक आहे? बरं. ए सिद्धू, दरवाजा बंद कर. का? कर रे, लवकर लवकर कर. आणि ये इकडे. अरे तो असेल इथंच कुठेतरी. हे बघ,
आणि रत्ना अक्काला साडी आणली. कशी आहे? छान आहे. रत्नाकावर खूप छान दिसेल. आणि सिद्धू, हे गळ्यातलं बघ कसं वाटतं? छान आहे. आणि हे कानातले हे पण छान आहेत. पण मला नाही का साडी आणि त्या दागिन्यातलं काही कळत नाही, म्हणून मी सरळ पाकिट भरलं. अरे बापू, आम्हाला तरी कुठं काय कळतं यातलं, तरी पण आम्ही घेतलंच ना. अरे तुम्हाला जरी कळत नसेल तरी तुमच्या बायकांना कळतं ना. माझं काय, मी थोडी ताईला सांगू? तुम्हाला तर माहितीये ताईचा आणि रत्नाक्काचा स्वभाव वेगळा वेगळा आहे. ते ताईने काही घेतलं तर रत्नाक्काला आवडेलच असं काही नाही. त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट रत्नाक्काने स्वतःच घेतलं ना, मग प्रश्नच मिटला. अरे बाबांनो, रत्नाकाला जर आवडलं नाही ना तर ती सरळ तोंडावर सांगून टाकते. आणि बापूला तर म्हणेल, तू बायको निवडलीस तेव्हापासून तुझे निवडीचे घोळच सुरू झाले. मला आठवतंय लहानपणी आपल्याला गिफ्ट मिळणार म्हणून दसऱ्यापासूनच ही सांगायला सुरुवात करायची. मला भाऊबीजेला हे पाहिजे, मला ते पाहिजे. नाना, तू नवीन ड्रेस घेतोय ना मला, तर आप्पा तुम्हाला नवीन दप्तर घेऊन दे. पण रत्नाक्का किती फटकळ असेल, रागीट असेल, तरी तिचं आपल्यावर खूप प्रेम आहे. हो, अगदी 100% खरंय. तुम्हाला सांगतो सिद्धू, सुहास, मी एकदा कॉलेजला असताना दुसऱ्याच मुलामुळे माझी काही चुकी नसताना मला शिक्षा मिळाली. ही गोष्ट रत्नाक्काला समजली. ती भयंकर चिडली. नंतर तिने त्या मुलाला रस्त्यात गाठलं आणि भयंकर चोप दिला. बाळा काका काय सांगतोयस? म्हणजे रत्नाका खरोखर टेरर आहे. मग बर, आम्ही आमच्या बहिणीसाठी ओवाळण्याची तयारी केली आहे. तुम्ही दोघांनी काय केलं? म्हणजे काय, तुमची बहीण आहे डेअरिंगबाज, पण त्याहून जास्त आमच्या बहिणी गोड आहेत. हा सिद्धू दादा? हो, मग आम्ही आमच्या बहिणींसाठी ऑलरेडी गिफ्ट घेऊन ठेवलेत. सिद्धू दादा, आदिती वहिनीला भाऊ नाहीये का? आदिती एकुलती एक आहे. आता नात्यात कोण असेल तर ते काय मला माहित नाही आणि तिने सांगितलं पण नाहीये. बहुतेक नसावा. बरं, लग्नात कान शाबूत राहील. मी एकुलती एक आहे ना, त्यामुळे माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे अजूनही. अगं, पण नात्यात कोणी भाऊ नाहीये? म्हणजे दिवाळीत तुमच्या घरी कोणी नाहीये? नातेवाईक असतील, पण खूप लांब आहेत. मला तर अजून कोणाची नावं सुद्धा माहित नाहीयेत. इनफॅक्ट इतकी सगळी नाती असतात, इतके सगळे लोक प्रेमाने एकाच घरात राहतात, हे मला सिडमुळे कळलं. नाहीतर मोजून माझ्या काही मैत्रिणी, मी, माझे मॉम, डॅड, इतकंच माझं जग आहे. दिवाळीत सगळेजण इतके आनंदी का असतात हे कळायला सुद्धा मला खूप मोठं व्हावं लागलं. कधी कधी तर मॉम डॅड सुद्धा नसायचे दिवाळीत घरी. म्हणजे मग दिवाळीला तू एकटीच घरी? हो, मी एकटीच कंदील घेऊन यायचे, घरी लावायचे. साफसफाई करायला घेतल्यावर मात्र मला सुरेखा मावशी आणि बाकी सगळे हात लावायला द्यायचे नाहीत. सगळं घर ते झाडायचे. मग मी त्यांच्यासोबत मिळून घर सजवायचे. म्हणजे दिवाळीला घरात फराळ सुद्धा बनत नाही तुमच्या? नाही, आमच्याकडे कधीच फराळ बनला नाही. आणि मोठ्या बाई सुरेखा मावशी आहेत ना, त्या माझ्यासाठी त्यांच्या घरातला फराळ डब्यातून घेऊन यायच्या. आणि मॉमला कळू नये म्हणून मग मी तो डबा लपवून ठेवायचे. बरे, घरात नोकर तरी होते. पण संध्याकाळ झाल्यावर ते सुद्धा आपापल्या घरी निघून जायचे. मग स्वच्छ सजवलेल्या, लाइटिंग केलेल्या पण रिकाम्या घरात मी एकटीच दिवाळी साजरी करायचे. आकाशात फटाके फुटायचे, कंदील उडायचे, तेव्हा या एकटेपणाची जाणीव जास्त व्हायची. मला तर हॅपी दिवाळी विश करायला सुद्धा कोणी नसायचं. मग कंदील लावला ना की त्याचा फोटो काढायचा आणि सोशल मीडियावर टाकायचा. मग लोक हॅपी दिवाळी विश करायचे. तेव्हा कुठे वाटायचं
आपल्याला विश करणारा आहे कोणीतरी. ए बाळा, गेले ते दिवस. आता याच्यानंतर येणारी प्रत्येक दिवाळी तुझ्यासाठी आनंदाची असेल. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. ए मीरा, मला माहिती तू का रडतेस ते. कोणी रडायचं नाही. मी आहे तुमचा भाऊ. मी रक्षण करणार तुमचं. हा, ते रक्षाबंधन. आज भाऊबीज आहे आणि आज ओवाळायचं असतं. कळलं का? हो माहितीये, पण काही झालं तरी मी ओवाळणी देणार नाहीये. का? कारण की मी कमवत नाही. जे भाऊ कमवतात तेच ओवाळणी देतात. मग आम्ही पण ओवाळणार नाही. प्रत्येक वेळी बहिणीनेच का ओवाळायचं? बर ठीक आहे, मी ओवाळतो तुम्हाला. तुम्ही मला गिफ्ट द्या. नाही नाही, आम्ही तुला ओवाळतो. तू ओवाळणी दे. तुम्हाला एक गोष्ट माहित नसेल भाऊबीजेबद्दल, मी सांगतो. काय? अगं खरं तर जुन्या काळी म्हणजे तात्यांच्याही आधी भाऊबीजला भावांना भिजवायची प्रथा होती. आणि ते भाऊ बीज नाहीये, भाऊ भीज आहे. काय? खरं ना माताई? मी काय बोलतो, मला सगळं माहिती असतं. तुम्हाला काही माहित नसतं. खर तर ह्या दिवशी सगळ्या बहिणी म्हणून भावांना भिजवतात. भाऊ पूर्ण भिजला ना किंवा भाऊ त्यांना ओवाळणी देतो. मला वाटतं आपण ही प्रथा ना परत सुरू करायला हवी. आजपासूनच करूया. जर आपण जुन्या प्रथा परत सुरू केलं ना तर सगळे आपल्याला शाबासकी देतील. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय ते. मी भाऊबीज कधीच सेलिब्रेट केली नाही आणि यापुढेही कधी करू शकणार नाही. पण आज ऍटलिस्ट मला बघता तरी येईल. तुला माहितीये, काही जण चंद्राला ओवाळतात. चंद्राला ओवाळून मग नंतर भावाला ओवाळतात. पण ज्यांना भाऊ नाही ना, ते फक्त चंद्राला ओवाळतात. तेव्हापासूनच चंद्राला मामा म्हणण्याची प्रथा सुरू झाली आहे बघ. मग मला सुद्धा भाऊ नाहीये. मी सुद्धा चंद्राला ओवाळते. ओवाळ, पण असं समजू नकोस की तुला भाऊ नाहीये म्हणून. तू आता या घरात आली आहेस ना, तुला इथे सगळी नाती मिळतील. आतापर्यंत एकटी जगलीस, पण यापुढे एकटेपणा नसेल. हो ना. उलट नंतर तुम्हीच देवासमोर प्रार्थना कराल, देवा अरे थोडा तरी एकटेपणा दे रे. काय झालं? मी परत काय विसरले का? नाही ग. मग काय झालं? नाही अक्की, अगं दुमण्या वेड्यासारखं करतोय. हा? हो अगं, तू अंगणात जाऊन बघ तो कसं करतोय. आता तूच जाऊन आवड त्याला. आता काय केलंय याने? थांब, याला ना आता बघतेस. द्याव रत्नाक्का. सावकाश. नानी काकी, अरे कोण आहे? भाऊबीज खेळतोय मी. आली ताई, अजून पाणी आण. ओवाळणी मिळणार नाही. ये, अजून पूर्ण भिजलं नाहीये. नानी काकी मारू नको. अगं नवा! हे काय चालू? काय मस्ती सुरू आहे तुमची? हे बघितलंस लाटणं माझ्या हातात? थांबवते सगळं. थांबव लवकर. काय चाललंय तुमचं? नमा, तुला कळत नाही का? तू मोठी आहेस ना. ठेव तो तांब्या खाली ठेव. काय करताय तुम्ही? पाणी पाणी कसं
कसलं खेळताय? हय्या, आज गोकुळ काल आहे का? नाही ग नानी, दिवाळी आज दिवाळी. दिवाळी आहे ना, दिवाळी आहे ना, मग दिवाळी काय झाली? मला कसं खेळतो? जुनी प्रथा आहे. जुनी प्रथा? ही कोणती जुनी, ही कोणती जुनी प्रथा? उलट तुम्ही खुश व्हायला, आम्ही जपतोय भाऊबीजची प्रथा. सेठ, ही कुठली प्रथा आहे? अगं आम्हाला पण माहित नाही. काय बोलतेस दुमण्या? भाऊबीज म्हणजे भावाला भिजवायचं. अय्या, ही कोणती प्रथा आहे? मला तर काहीच आठवत नाहीये. नानी अगं तसं काहीच नसतं. हा काही पण सांगतोय. त्याला भिजायचंय, मस्ती करायची ना म्हणून. बरोबर आहे तुमचं. अगं हो ना, भाऊबीजचा अर्थ तोच असणार ना. गदड्या, तुला कोणी सांगितलं रे असा अर्थ? स्वतःच काहीतरी स्वतःच ठरवत असतो. मूर्ख कोणी करता. भिजलायस बघ, किती डोकं भिजलंय, सगळं सर्दी होईल तुला. नमा, तू पण त्याचं ऐकतेस? अगं त्याचा अर्थ तोच असतो. कसला कसला तो अर्थ? बघितलास, लाटणं बघितलास ना माझ्या हातात? आता हे ठेवेन आणि हँगर ना करेन तुला. राहू दे. आणि आकी खरं सांगू का, लहानपणी मला पण असंच वाटायचं. मला तर आता जरी कोणी सांगितलं असतं तरी विश्वास बसला असता. हा बघ सखा इथे. सखा रे, कुठे होता सकाळपासून? इथेच होतो. काय काम आहे? ओवाळणी करायची आहे ना. चल पाठ मांडून घे. चल बाबा चल. हो हो. रत्नाक्का, काय झालं? काय? कुठे काय? रत्नाक्का, हो तुमच्या डोळ्यात पाणी आहे. काय झालं? परत आमच्यामुळे काही त्रास झाला का तुम्हाला? नाही, ते नानीने दुमण्याला धपाटे घातले ना. रत्नाक्का, तुला माहिती आहे ना दुमण्या किती मस्ती करतो आणि त्याला धपाटे खायची सवय आहे. आणि तू काळजी करू नकोस. नानी काकी जोरात मारत नाही त्याला. अगं शेवटी मुलगा आहे तिचा. तेच तर, मलाही असे कुणाला तरी धपाटे घालायचे. डोक्याला ताप देईल असं मुलगा किंवा मुलगी मलाही हवी आहे. मी त्याला ओरडेल, रागवेल, मारेल. आपण रात्री त्याला कुशीत घेऊन गोंजारत झोपवेल. रत्नाक्का, अहो मगाशी तुम्हीच सगळ्या जणी समजावत होतात ना मला की आपल्या घरात सगळी नाती मिळतील म्हणून. मग तुम्ही पण शोधा की. बघा, तुमच्या समोरच असेल. मला या घरची सून मानण्यापेक्षा तुमची मुलगी माना. तुम्ही आता जे काही म्हणालात ना ते मला सुद्धा कधीच मिळालं नाहीये. म्हणजे आई आहे पण हक्काने पाठीत धपाटे नाही घातले कधी. ओरडते कधीतरी पण प्रेमाने जवळ घेतल्याचं नाही आठवत. बघ, आत्ता म्हणतीयस पण खरंच धपाटा घालेल. माझा हात खूप जोरात लागतो बर का. हो चालेल, पण मी कधीच मार नाही खाल्लाय. जरा हळू.